नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचा विचार. बघा, आज कोर्टामध्ये दोन्ही आरोपींना हजर केला असता आरोपीच्या वतीने आम्ही त्यांची बाजू कोर्टामध्ये मांडली. त्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला MCR मंजूर केलेला आहे. पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, परंतु पोलिसांनी जे काही ग्राउंड दिले होते पोलीस कस्टडीसाठी ते चुकीचे व त्याच्यासाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही असं आम्ही युक्तिवाद केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांचा तपास पूर्ण झाला असं कथन करून आरोपींचा MCR मंजूर केलेला आहे. बघा, आता त्याच्यावर जुने गुन्हे असल्याचं नमूद केलेलं आहे, परंतु त्या गुन्ह्याकरिता ह्या गुन्ह्यामध्ये त्याला कस्टडी किंवा वाढीव देता येत नाही. त्यामुळे माननीय न्यायालयाने ते स्पष्ट केलं, दुसरा गुन्हा जरी दाखल असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळा तपास करू शकता. त्या गुन्ह्यामध्ये तपास करण्याकरिता याच्यामध्ये वाढीव कस्टडी देण्यात आलेली नाहीये. बघा, आता दुसरा एक 326चा गुन्हा आहे असं त्या पोलिसांनी नमूद केलेला आहे, परंतु त्या गुन्ह्यामध्ये वेगळा तपास ते करणार आहेत पोलीस. माझं ॲडव्होकेट सुदाम गव्हाणे. आणि आता सदर गोष्टीमध्ये पीडितेतर्फे पहिल्यांदा माझं असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे, ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाही आहेत. सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण आजसुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते, जी स्पेसिफिक काही कारणं, महत्त्वाची कारणं पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती, परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैध ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा हुकूम केलेला आहे. आज मेहरबान कोर्टाने पोलिसांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपी विरुद्ध जो पूर्वीचा 326चा जो गुन्हा होता गंभीर दुखापतीचा, ज्याच्यामध्ये तो फरार होता, त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताबा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने तो मंजूर केलेला आहे. सांगितलं की पोलिसांचा असा युक्तिवाद झाला, त्याच्यामध्ये सांगितलं की हा पोलिसांना पाहिजे तशी ॲक्च्युली हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. याला कायद्याची कशा प्रकारे भीती नाही आहे. हा पोलिसांशी सुद्धा अरेरावी करतो. पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांशी सुद्धा अरेरावी करतो. हा म्हणजे किती निर्गठ्ठ झालेला व्यक्ती आहे याच्यावरून दिसतो. आणि पोलिसांना तपासामध्ये कशा प्रकारे सहकार्य करत नाही आहे, त्यांना प्रत्येक गोष्टीत उलट उत्तरं देतोय आणि सहकार्य करत नाही आहे, हे सुद्धा स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. नक्कीच ती जी तरुणी आहे, ती तरुणी आणि तिच्या 2 बहिणी, अशा फक्त त्या 3 बहिणी इथे पिसवलीमध्ये राहतात घरात. त्यांचा एक भाऊ आहे, तो सांगलीला कामानिमित्त असतो. त्यांना आईवडील नाही आहेत आणि अशा याच्यामध्ये याच्यावरती जर व्यवस्थित कायदेशीर कारवाई झाली नाही, जर तो सुटला भविष्यात, तर त्या मुलीच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंबाला नक्कीच गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किती दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आणि काय युक्तिवाद झाला? पोलिसांनी 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी मागितली होती, पण जे आधीचं रिमांडचं कारण होतं तेच आज पण पोलिसांनी दिले. त्याच्यामुळे न्यायालयाने ती ग्रँट नाही केलं. आम्ही न्यायालयीन कोठडी मागितली होती, ती न्यायालयाने ग्रँट केलेली आहे. 14 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे दोघांना पण. न्यायालयीन कोठडी आणि कोणत्या बेसवर पोलिसांनी त्याचे जुने गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती, त्याच्यामुळे तो सराईत गुन्हेगार आहे असे काहीतरी थातूरमातूर कारणं दिलेत जे ह्या केसची काही ह्या केसच्या रिलेटेडच नाहीत. असे कारणं देऊन त्यांनी PC मागायचा प्रयत्न केला होता, पण न्यायालयाला आम्ही नजरेत आणून दिलं की त्या गुन्ह्याशी आणि ह्या गुन्ह्याशी काही संबंध आहे. त्या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास, ह्या गुन्ह्याचा वेगळा स्वतंत्र तपास आहे. त्याच्यामुळे ह्या गुन्ह्यात 2 दिवस आधीच PC दिलेली आहे, त्याच्यामुळे परत PC द्यायची गरज नाही. ते न्यायालयाला आमचा युक्तिवाद पटला आणि न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला.